अदिती, आज खूप पॉझिटिव्ह वाटतंय. तुला असं आनंदी बघून खरंच खूप बरं वाटतंय. आणि माझ्या या आनंदाचं कारण माझ्या समोर उभं आहे. हो, तू. आज आऊंच्या केबिन मध्ये जे काही झालं ना ते तुझ्यामुळे. जय, पण आज आऊंच्या केबिन मध्ये पप्पा सुद्धा होते ना? हो 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 हो. घाबरू नकोस लगेच. आऊंच्या केबिन मध्ये जे काही झालं ते चांगलंच झालं. मी सांगतो. आज आऊ ना केबिन मध्ये बोलवून मला कालच्या मीटिंग बद्दल विचारतो. कारण ते जे क्लायंट आहेत ते आता देव टूर्सशी पुन्हा असोसिएट व्हायला तयार झाले. मला खात्री होतीच असंच होईल. पण मला सांग, पप्पा काय म्हणाले? हा, जसं आऊंनी माझं कौतुक करायला सुरुवात केली तसं त्या सगळ्याची चिडचिड तुझ्या पप्पांच्या चेहऱ्यावर दिसत होती. आणि मग हळू हळू ती चेहऱ्यावरची चिडचिड त्यांच्या ओठांवर आली. अरे ते तुझे पप्पा मला ऐकवत होते. मी देव टूर्स कडे आलो त्याचं कारण तुम्ही नाही, आऊ आणि रजनीने दिलेलं प्रेझेंटेशन. आणि हे सगळं ते बोलत असताना मला आज पहिल्यांदा त्यांचा राग नाही आला. मी हसत होतो. मी त्यांना म्हणालो, मिस्टर दाभोळकर तुम्ही परत आलात हे महत्वाचं.